वादग्रस्त IAS अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलेलं होतं अशी माहिती आता समोर आली। पूजा खेडकरांनी 2007 मध्ये पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी ॲडमिशन घेतलं होतं आणि यावेळी NT3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यामधून ॲडमिशन घेतलेलं होतं। कुटुंबाचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देण्यात येतं। आता IAS नंतर मेडिकल प्रवेशासाठी देखील नॉन क्रिमिलियरचा वापर केला हे स्पष्ट होतंय। आई डॉक्टर आणि वडील शासकीय नोकरीमध्ये वरिष्ठ पदावर असताना तिला नॉन क्रिमिलियर कसं मिळालं हा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान मेडिकल प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं आणि काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी कुठल्याही स्वरूपामध्ये दिव्यांग नसल्याची नोंद दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। अरुण, अनेक धक्कादायक खुलासे आता पुढे येतात। आता मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनचा प्रश्न पूजा खेडकर यांच्या संदर्भात आलाय, काय नेमके पुढचे तपशील? पूजा खेडकर यांच्या संदर्भात 3 मुद्दे प्रामुख्याने समोर आले होते जे वादग्रस्त ठरले। त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रोबेशनरी काळातील वर्तन आणि दुसरे 2 मुद्दे जे त्यांच्या IAS होण्याशी संबंधित आहेत। त्यातला एक भाग म्हणजे त्यांनी नॉन क्रिमिलियरचा लाभ घेतल्याचं, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये त्यांना पद मिळण्यासाठी त्यांनी नॉन क्रिमिलियर म्हणजे उत्पन्नाची मर्यादा 8 लाखाच्या खाली उत्पन्न असल्याचं दाखवत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवलं आणि त्यातून पोस्टिंग मिळवलं असा आरोप त्यांच्यावरती आहे। आणि दुसरा जो आहे तो त्यांच्या दिव्यांगत्वा संबंधाचा अनेक बहुविकलांग असल्याचं त्यांनी त्यांच्या प्रक्रियेमध्ये नमूद केलं होतं। तर या दोन्ही बाबींचा खुलासा त्यांनी ज्या महाविद्यालयातून मेडिकल MBBSचं शिक्षण पूर्ण केलं त्या महाविद्यालयातून आहे। मेडिकल प्रवेशाच्या वेळी देखील त्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं। याचा अर्थ त्यांचे वडील वरिष्ठ पदावरती शासकीय नोकरीमध्ये आहेत, आई डॉक्टर आहेत। असं असताना त्यांचं उत्पन्न इतकं कसं आणि उत्पन्न कमी असेल तरच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं आणि तरच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो। आणि त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे, मेडिकल प्रवेशाच्या वेळी त्यांनी बोगस डॉक्युमेंट सादर केलं होतं का हा प्रश्न उपस्थित होतो। त्याचप्रमाणे याच ऍडमिशनच्या वेळी त्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं। कुठल्याच प्रकारे त्यांना विकलांग त्या नाहीत अशा पद्धतीचं ते प्रमाणपत्र होतं। अगदी अरुण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एकंदरीतच आता हे धागेदोरे कुठपर्यंत जातात तपासासाठी हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते पुण्यामधून। तर पूजा खेडकरांनी पुण्यातल्या जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग म्हणजेच कुठल्या तरी व्यंगाच्या कारणावरून हालचालींवर मर्यादा येत असल्याबाबतचं हे प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी अर्ज केलेला होता। त्यानुसार त्यांची 23 ऑगस्ट 2022ला वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यानंतर 11 ऑक्टोबर 2022ला त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आलेलं। तर IAS पूजा खेडकर यांचा अकोल्यातला प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्यात आलाय आणि पूजा खेडकर या अकोल्यातल्या आदिवासी विकास प्रकल्प इथं प्रशिक्षणार्थी म्हणून 15 ते 19 जुलैपर्यंत रुजू होणार होत्या। दरम्यान वाशीमध्ये त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी केवळ समिती समोरच उत्तर देणार असल्याचं सांगितलंय। जेव्हा मला कमिटी समोर बोलवलं जाईल तेव्हा मी पूर्ण जे काही मला विचारलं जाईल त्याच्याबद्दल मी पूर्ण स्पष्टीकरण देईन आणि तुम्हालाही तेव्हा कळेल।